संतोष देशमुखांच्या कुटुंबियांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, हत्येच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबियांची फडणवीसांसोबत चर्चा, आमदार सुरेश धसई उपस्थित. महाराष्ट्रात गुन्हेगाराला माफी नाही, आरोपींना सोडणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन. पुरावे नसतानाही भाजप नेते सुरेश धसांकडून धनंजय मुंडेंवर आरोप, अजित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांसमोर नाराजी व्यक्त, सूत्रांची माहिती. मी राजीनामा दिलेला नाही, मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. राज्य मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्रालयात दाखल होत असताना मुंडेंचं वक्तव्य. आरोपी बिनभाड्याच्या खोलीत राहिले पाहिजेत, नातेवाईक मित्रमंडळींनाही भेटता कामा नये, आरोपीची पूर्णपणे तेरेनामसारखी अवस्था झाली पाहिजे, सरपंच परिषदेत सुरेश धस यांचा हल्लाबोल. बीड प्रकरणातील आरोपींना नातेवाईकांसह कुणीही भेटता कामा नये, आका असो किंवा आकाचा बाका असो, कुणालाही सुट्टी नाही, सरपंच परिषदेच्या आंदोलनातून सुरेश धस यांचा इशारा. योग्य वेळी उत्तर देणार, भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून होणाऱ्या आरोपांवर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलू शकत नाही, त्याबाबत निर्णय त्यांचे पक्षप्रमुख आणि फडणवीस घेतील. संतोष देशमुखला न्याय मिळेल, तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल, पंकजा मुंडेंचं वक्तव्य. फडणवीस अजितदादा, बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलतील, मंत्री पंकजा मुंडे यांचं सूचक वक्तव्य. बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करण्यास नकार. नैतिकतेच्या आधारावर सरकारने निर्णय घ्यावा, सुरेश धस सोळंके हे मुंडेंचा राजीनामा मागतायत, तरीही राजीनामा का घेत नाहीत याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. बीडमधील हत्येचा तपास हा धुळफेक, सुरेश धस बोलतात मात्र वरून दट्ट्या मिळाला की माघार घेतात, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. धनंजय देशमुखांनी औरंगाबाद खंडपीठातील याचिका मागे घेतली, तपासावर समाधानी असल्यानं निर्णय, वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची याचिकेतून मागणी केली होती. मजकुराची माहिती न देता माझी सही कशी वापरली, देशमुखांचा सवाल. धनंजय देशमुखांच्या फोननंतर हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे. धनंजय मुंडेंविरोधात करुणा शर्मा यांच्याकडून मुंबईच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल, धनंजय मुंडे यांनी भ्रष्ट मार्गानं निवडणूक जिंकल्याचा आरोप. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास खरंच होईल का, संजय राऊतांचा सवाल. राऊतांकडून वाल्मिक कराडचा फोटो ट्विट, एकाच फोटोत कराडसोबत दिसतात फडणवीस, अजितदादा आणि शिंदे. परभणीत गेल्या 24 दिवसांपासून आंबेडकरी अनुयायांकडून लाक्षणिक आंदोलन सुरू, सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी. आजपासून सचिन खरात आंदोलनात सहभागी होणार. मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पालिका आयुक्तांची व्हिडिओ कॉलद्वारे संवाद. विभागांसोबत स्थानिक कार्यालयांनाही 100 दिवसांचं टार्गेट, नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याच्या सूचना. आठवड्यातील 3 दिवस मुंबईत थांबा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या सर्व मंत्र्यांना सूचना. लोकांच्या कामासाठी आठवड्यात किमान 3 दिवस मंत्रालयात भेटा, उरलेल्या दिवसात मतदारसंघातील कामांचं नियोजन करण्याच्या सूचना. मनसेने मतं खाल्ल्यानं शिवसेनेचे 10 उमेदवार पडले, मराठी माणसाला न्याय द्यायचा असेल तर राज ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे, योगेश कदम यांचं वक्तव्य. विधानसभेत झालं ते विसरा, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, मनसे बैठकीत राज ठाकरेंचे आदेश. पालिका निवडणुकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम आढावा घेणार. मनसेची महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटली, पदाधिकारी बैठकीत राज ठाकरेंचा आरोप. युती 3 पक्षांच्या एकत्र विचारानं होते, त्यामुळे एकनाथ शिंदेंनी दोषी ठरवणं चुकीचं, खासदार नरेश मस्केंची प्रतिक्रिया. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्यासाठी मनसे समिती स्थापन करणार, हिंदुत्वाचा मुद्दा, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व या बाबी लक्षात घेता मनसे भाजपसोबत जाण्याची शक्यता. शरद पवार इंडिया आघाडीसोबतच राहणार, एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा निरर्थक, सूत्रांची माहिती. दोन्ही पवार एकत्र येण्याच्या बातम्या निरर्थक असल्याची सूत्रांची माहिती. काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा पवारांनी फेटाळल्या. ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, जनरल आरोप करू नका, नेमका घोळ कुठे झाला ते सांगा, निवडणूक आयोगानं विरोधकांचे सर्व आरोप फेटाळले. निवडणूक आयोगानं जनतेत येऊन आमच्यासोबत चर्चा करावी, ईव्हीएम आणि बॅलेट बाजूला ठेवून मतदान घ्या, निवडणूक आयोगाने कॉम्प्रोमाइज आयोग म्हणून निवडणुकीत काम केलं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. वन नेशन वन इलेक्शनबाबत दिल्लीत आज संयुक्त संसदीय समितीची महत्त्वाची बैठक. मोठ्या पक्षाला मतदान करू नका, काँग्रेस गद्दार तर भाजप महागद्दार आहे, बच्चू कडू यांच्या मोर्चातून महादेव जानकरांचा निशाणा.
अमरावतीत आंदोलन, महादेव जानकर गाढवावर बसून आंदोलनात सहभागी. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, मेंढपाळांना योग्य मानसन्मान द्यावा, महादेव जानकरांची प्रतिक्रिया. राजन साळवी शिवसेनेत येत असतील तर त्यांचं स्वागत. साळवी सोबत आले तर अजून ताकद वाढेल, योगेश कदम यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी आज दिल्ली दौऱ्यावर जाणार. मराठी भाषा मंत्री उदय सामंत आज दिल्ली दौऱ्यावर. केंद्रीय मंत्री गजेंद्र शेखावत यांच्यासोबत बैठक घेणार. पुण्यात भाजपचा ठाकरे गटाला धक्का. 5 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. भाईंदरमध्ये फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून भाजपच्या 2 महिला नगरसेविका आपापसात भिडल्या. दोघींचीही परस्परांविरोधात तक्रार. राज्यात 1 एप्रिलपासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य. देशाचं राष्ट्रगीत जनगण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे. गोधाधामचे मठाधिपती रामगिरी महाराजांचं विधान. कुख्यात डॉन अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या सुटकेविरोधातील अपिलाला आक्षेप. पुण्याच्या विशेष सत्र न्यायालयाच्या निर्णयाला दाभोळकर कुटुंबियांकडून उच्च न्यायालयात आव्हान. कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या टोरेस कंपनीचं प्रकरण आता आर्थिक गुन्हे शाखेकडे. वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळली. पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे कोकणात आठवड्याअखेरीस पावसाचा अंदाज. तर मुंबईसह ठाणे, पालघर, डहाणू परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. नवी मुंबईत आज पाणीपुरवठा बंद राहणार. मोरबे धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद. पुण्याच्या विमाननगरमध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा. संजय पार्क, सिद्धार्थनगर, राजूनगर, म्हाडाच्या परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत. अनेक तक्रारी करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यानं नागरिक त्रस्त. मुंबईच्या गोरेगावातील बिंबिसार नगरमधील दुमजली व्यावसायिक संकुल विक्रीविना. जूनच्या ई लिलावात विक्री नाही, पुन्हा ई लिलाव होणार. म्हाडाला 65 कोटींचा महसूल नाहीच. मुंबईतील गिरणी कामगारांच्या 2521 घरांची अद्याप म्हाडाकडून सोडत नाही. यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे गिरणी कामगार हक्काच्या घरापासून वंचित. मुंबई पोलीस भरतीच्या 2 पदांची लेखी परीक्षा एकाच दिवशी. पोलीस शिपाई, कारागृह शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदाची परीक्षा. मुंबईतील 3 विकासकांना 3 महिन्यांचा कारावास. महारेराच्या आदेशाचं पालन न केल्यास महारेरा अपीलीय न्यायाधिकरणाचा निर्णय. वरून कचराभूमीतील शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावून जमीन पुनर्प्राप्त करण्यासाठी जून 2025 पर्यंत अंतिम मुदत. आतापर्यंत 50% कचऱ्याची विल्हेवाट. नेव्हीनगर कुलाबा परिसरातील हवेची गुणवत्ता अतिशय खराब. पालिकेची नेव्हीला नोटीस. मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क आणि राणीच्या बागेतील बचाव केंद्राच्या आहारातून कोंबड्या हद्दपार. एव्हियन इन्फ्लुएन्झा विषाणूसाठी खबरदारी म्हणून उपाय. सागरी किनारा मार्गाजवळच्या परिसरात जाहिरात फलक लावण्याच्या पालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी. महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाकडून फलक लावण्यास परवानगी. डोंबिवलीत मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला भर रस्त्यात मारहाण. 9 दिवस उलटूनही केवळ 2 आरोपींना अटक. मानपाडा पोलीस स्टेशन बाहेर मडवी कुटुंबियांकडून निषेध. पुणे जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयात ई ऑफिस प्रणाली. सामान्य नागरिकांचे हेलपाटे थांबणार. जिल्हाधिकारी जितेंद्र गुडी यांची ग्वाही. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात गारठा परतला. तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली. पुण्याच्या खेड तालुक्यात थंडीचा जोर पुन्हा वाढला. कडूसमध्ये थंडीसाठी जागोजागी पेटवल्या शेकोट्या. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर रविवारपर्यंत बंद राहणार. कलाकारांच्या तक्रारीनंतर रंगमंदिरात नवीन एसी बसवण्याचं काम सुरू. पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील लौकीमध्ये वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. कोल्हापुरातील विशाळगड 5 महिन्यानंतर पर्यटकांसाठी खुला. छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा वेरूळच्या पर्यटकांमध्ये निम्म्यानं घट. अपूर्ण राहिलेला अजिंठ्याचा रस्ता आणि प्रामुख्यानं विमान वाहतूक नसल्यामुळे 50% पर्यटक कमी झाल्याची माहिती. परभणीच्या पाथरीमध्ये उपविभागात अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाई. 59 वाहनांवर जप्तीची कारवाई. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केतूरमध्ये आंब्याच्या झाडांना मोहर. चांगला मोहर आल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण.
शेतीमाल हमीभावानं खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा. कृषी आयुक्त रावसाहेब बागडे यांचे आदेश. शेतीमाल खरेदी विक्रीसाठी ई नाम प्रणालीचा वापर झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची बागडेंची प्रतिक्रिया. शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांसह शालेय सहलीतील विद्यार्थ्यांची गर्दी. शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जयघोष. कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील पालिकेचे उपायुक्त प्रसाद काटकरांच्या गाडीला ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. कोल्हापुरातील शिरोळमधील ग्राम महसूल अधिकारी प्रशांत अशोक काळेंना मारहाण करून शिवीगाळ. या घटनेचा राज्य तलाठी महासंघाकडून निषेध. जिल्हाधिकारी अमोल येडगेंना निवेदन देत कारवाईची मागणी. अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण न करता 37 वर्षांनंतरही जमिनीचा ताबा स्वतःकडेच. माढा आणि सोलापूर महापालिकेची कृती बेकायदा असल्याची मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी. मंत्रिमंडळ बैठकीमुळे मंत्रालयात प्रचंड गर्दी. मंत्रालयात प्रवेशावर निर्बंध आणण्यासाठी प्रशासनाकडून कठोर उपाययोजना. आमदार आणि इतरांच्या गाड्यांमधून नागरिक मंत्रालयात पोहोचले. विद्यमान आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 6.4% मंदावणार. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे अंदाज. केंद्रीय राज्य माहिती आयोगातील पदं तातडीनं भरा. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले निर्देश. तर पदे भरली जात नसतील तर अशा संस्थांचा उपयोग काय? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल. राज्याच्या समुद्रातील अनधिकृत मच्छीमार बोटींवर ड्रोनची करडी नजर. राष्ट्रीय सागरी सुरक्षिततेसाठी मत्स्य विभागाचा निर्णय. 2024 सालात सर्व प्रकारच्या एकूण वाहन विक्रीत 9% वाढ. 2,61,00,000 वाहनांची विक्री. रायगडमध्ये 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक. आरोपीविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. राज्यातील वरिष्ठ आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या. नवीन सोना हे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रधान सचिव. बोरवीर नरडाणा रेल्वे मार्गासाठी जमिनी संपादित झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळवून देणार. माजी खासदार सुभाष भामरेंची शेतकऱ्यांना ग्वाही. HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्टवर. आरोग्य विभागाकडून एसओपी तयार. नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यात काही काळापासून पक्षाला गळती. नंदुरबार जिल्ह्यात शिवशाही बसची तपासणी केली जाणार. शिवशाही बसच्या वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर निर्णय. नंदुरबार जिल्ह्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश लागू. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचं पोलिसांकडून आवाहन. नंदुरबार जिल्ह्यात पीक विमा काढूनही नुकसान भरपाई न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. तात्काळ मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडून निदर्शनं. नंदुरबारमधील शहादा नगरपालिका प्रशासनाचा अजब कारभार. निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याआधी रस्त्याचं काम 100% पूर्ण झाल्याचा मनसेचा दावा. संबंधित प्रकाराची चौकशी करण्याची मागणी. धुळ्यात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विविध रंगातील पतंग बाजारात दाखल. तर कॉटन मांजाही बाजारात विक्रीसाठी दाखल. धुळ्यात कोट्यवधी रुपयांची घरपट्टी आणि पाणीपट्टी थकीत. 1 लाखाच्या पुढे कर थकीत असल्यास कारवाईचा इशारा. 100% कर वसुली करण्याच्या पालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या सूचना. धुळे जिल्ह्यातील 1,395 लाडक्या लेकींना 79 लाखाचा लाभ थेट खात्यात जमा. जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागाचे अधिकारी अजय फडो यांची माहिती. बदलापूरमध्ये राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाला सुरुवात. तरुण वर्गात अध्यात्माची आवड निर्माण करण्याचा उद्देश. पडघा आयसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएकडून तिसरं आरोपपत्र दाखल. मध्य दिल्लीतील रहिवाशी रिझवान अली विरोधात पुरावे सापडल्यानं आरोपपत्र. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक जाहीर. 5 फेब्रुवारीला मतदान तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार. आप, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होणार. अखिलेश यादवांच्या समाजवादी पक्षाचा दिल्लीत आपला पाठिंबा. दिल्लीत अखिलेश यादवांची काँग्रेसला साथ नाही. ओडिशामध्ये 8 ते 10 जानेवारी दरम्यान 18व्या प्रवासी भारतीय दिवस परिषदेचं आयोजन. परिषदेत ओमानचं सर्वात मोठं प्रवासी भारतीय शिष्टमंडळ सहभागी होणार. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर ओडिशा दौऱ्यावर. जयशंकर यांची कोणार्कमधील सूर्य मंदिराला भेट. इंटरपोलच्या धर्तीवर देशाचेही भारत पोल लॉन्च. पोलीस थेट आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून सीबीआयच्या भारत पोल पोर्टलचं उद्घाटन. 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडसाठी संरक्षण दलाचे जवान सज्ज. कर्तव्यपथावर संरक्षण दलाच्या जवानांची परेड तालीम सुरू.